वर्ध्यातील आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यालयाच्या वसतिगृहातील जेवणात अळ्या आढळल्या। भाजी मार्केटमध्ये अळ्या आढळल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला। वार्डनांनी मेस चालकाला सांगूनही प्रतिसाद न मिळाल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोकरवाडी टोलनाक्यावर लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल, बॅटरी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। अन्न भेसळी विरोधात रामगिरी महाराज आक्रमक झाले। रामगिरी महाराजांनी तुकाराम मुंढेंच्या कामगिरीचं कीर्तनातून कौतुक केले। कल्याणमध्ये पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यानं लहान मुलावर हल्ला केलाय। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। बारामतीत तारडोली गावच्या माजी सरपंच स्वाती सचिन गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊतांच्या सभेच्या ठिकाणी गोंधळ घातला। महिला पोलिसांनी स्वाती यांनी तातडीनं ताब्यात घेतलं आणि बोरगाव इथल्या पोलीस चौकीत स्थानबद्ध केलं। वर्ध्यात पावसाच्या अनियमिततेचा संत्रा पिकाला फटका बसलाय। फवारणी करूनही फळगळ थांबत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत। सावंतवाडीतील कारिवडे येथील 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं तलावात उडी घेत आत्महत्या केली। यावेळी तिला वाचवण्यासाठी तिच्या नातेवाईकांनीही पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्यात बुडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथं नव्यानं मंजूर झालेल्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। चाकण एमआयडीसी परिसरातील समस्या दूर करण्याच्या आश्वासनानंतर जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रेंनी आमरण उपोषण स्थगित केले। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं। वर्धा ते सेलू दरम्यान रमणा परिसरात खासगी बसचा भीषण अपघात झाला। अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले, तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धाराशिव जिल्ह्यात काही भागात अनेक दिवसांपासून पावसाचा खंड पडलाय, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झालेत। विहिरी तलावही कोरडे पडल्यानं पिकाला पाणी द्यायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला।